सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापुर बेस, सोलापूर। बजेट मधून सगळ्यांचीच अपेक्षा आहे कर्ज माफी होईल, भावांतर योजना कायद्याच्या सोयाबीनचा भाव पडला त्यांची भरपाई सरकार देईल, बेरोजगार युवकांना भत्ता चालू व्हावा त्यांनीच शब्द दिला होता, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम घेण्यात येईल, त्यांच्यासाठी निधी देणार असं त्यांनी सांगितलं होतं। ते त्यांना करावंच लागेल, नाही तर लोक आणि आम्ही शांत बसणार नाही। आम्ही देखील गेलो होतो, आम्ही पण तिथून पाणी घेऊन आलो, लोकांना दिलं ते फिल्टर करून दिलं तर त्यांची ताकद कमी होत नाही। त्यांनी वक्तव्य करताना क्लिअर केलं पाहिजे की ते प्रदूषणाबद्दल बोलत आहेत, लोकांच्या भावना दुखावतील असं वक्तव्य त्यांनी टाळलं पाहिजे। बजेटकडनं सगळ्यांची अपेक्षा आहे की कर्जमाफी होईल, भावांतर योजना म्हणजे सोयाबीनचा भाव, कांद्याचा भाव पडला तो जो फरक असतो तो सरकार देईल अशी भावांतर योजना 25,000 कोटीची सरकारकडनं आणण्यात यावी। बेरोजगार युवांना भत्ता चालू व्हावा त्यांनीच शब्द दिला होता। आमच्या माता भगिनी ज्याला तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत देता ते तुम्ही 2100 करणार होता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम या राज्यामध्ये घेण्यात यावे, त्यासाठी मोठा निधी देण्यात यावा, असे बरेच मुद्दे, लाईट मोफत करावी। म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की इलेक्शनच्या तोंडावर जे जे काय तुम्ही बोलला आम्ही हे करू ते मात्र या बजेटमध्ये त्यांना करावंच लागेल, नाहीतर लोक आणि आम्ही सगळेच शांत बसणार नाही। आमचं एकच मत आहे की तिथं मी स्वतः गेलो होतो, दर्शन घेतलं, मी तिथं पवित्र डुबकी घेतली, आशीर्वाद घेतला, तिथून हजारो लिटर पाणी हे मी महाराष्ट्रात आणलं होतं। फक्त पाणी आणत असताना आपण सहसा म्हणजे जेव्हा आम्ही पाणी देत होतो त्या पाण्याची ताकद काय फिल्टर केल्यानंतर कमी होत नसते, पण पाणी आपण दिल्यानंतर एखाद्या बाळाला पाणी दिलं, नाहीतर एखाद्या बाळाच्या पाण्यामध्ये जर ते मिक्स करून त्याचं स्नान तिथं केलं गेलं तर तिथं कुठं अडचण होऊ नये म्हणून त्यात जे पोल्युशनचे कण होते ते थोडे बाजूला करण्यासाठी आम्हाला ते पाणी थोडं फिल्टर करावं लागलं, पण फिल्टर केल्यामुळे ताकद काय कमी होत नसते। आता राज ठाकरे साहेब पोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही अंशतः ते खरे आहेत, पण बोलत असताना तुम्ही क्लिअरली बोलायला पाहिजे मी पोल्युशन बद्दल बोलतोय, तुम्ही असंच जर वक्तव्य तिथं करणार असाल आणि त्यामुळे काही लोकांचं धार्मिक भावना दुखावला जात असेल तर वक्तव्य करत असताना सगळ्यांनी त्या बाबतीतला विचार करावा। स्वागत केलं पाहिजे, भारतीय म्हणून अभिमान आहे आणि आम्हाला विश्वास होता की कुणी किती राजकारण त्याच्यामध्ये आणलं, कुणी कितीही त्याच्यामध्ये धार्मिकता धर्म अंधता त्याच्यामध्ये आणली, कुणी काय केलं तरी आमची जी इंडियन टीम आहे जी सगळ्या प्लेयरला एकत्रित घेऊन जाणारी टीम आहे ती नक्कीच ट्रॉफी जिंकल्याशिवाय राहणार नाही। आता शेवटी BCCIचा तो मुद्दा आहे, तर तसं झालं स्वागत केलं जात असेल तर उलट आम्हाला आवडेल। जर कोणी तो मुद्दा घेतला नसेल तर आम्ही विनंती करतो ICCला, जयशाह साहेबांना करेल तसंच BCCIला करेल की तसंच परत एकदा ती ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये आणण्यात यावी। जागतिक महिला दिनानिमित्त लुनिया ईव्ही हब कडून गाडी शिका मोफत व तसेच मोफत नाव नोंदणी, प्रशिक्षण केल्यानंतर महिलांसाठी विशेष ऑफर। हे ऑफर 20 मार्च 2025 पर्यंत, तर आजच भेट द्या लुनिया ईव्ही हबला। पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर। संपर्क क्रमांक 9309857930, दुसरा क्रमांक 7507886648।